नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण महाराष्ट्र डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली आपल्या येथील शेतीनिष्ठ शेतकरी बेगाजीराव गावंडे यांच्या शेतामध्ये पपईचा एक वेगळ्या पद्धतीने लागवडीचा आपण प्रयत्न करत आहोत। तर ही जी लागवड पद्धत आहे बी किसानच्या माध्यमातून बलरामभाई जे आहेत त्यांच्या माध्यमातून ही लागवड पद्धत आज आपण इथं राबवित आहोत। तर या लागवड पद्धतीमध्ये मुख्यत्वे जर बघितलं पारंपरिक पद्धतीत आणि या पद्धतीत जो बदल आहे तो याच्यामध्ये जो बदल आहे तो 2 ओळीतलं अंतर आपण 5 फूट घेतलेलं आहे आणि 2 रोपातलं अंतर 9 फूट घेतलेलं आहे, बरोबर ना तात्या? तर 2 रोपातलं 9 फूट घेऊन झिगझॅग गेलेलं आहे आणि ही जी लागवड पद्धती आहे ती आपण बी किसानच्या माध्यमातून बलरामभाईच्या मार्गदर्शनानुसार चिखल पद्धतीनं करणार आहोत। तर चिखल पद्धतीनं लागवड जी आहे ती आज आपण डोंगरकडा या गावात श्री बेगाजीराव गावंडे यांच्या शेतात ही पद्धत आपण प्रत्यक्ष करणार आहोत। तर आपला प्लॉट किती होता ते 5 एकर 5 एकरमध्ये आज ही लागवड होत आहे। तर 2 ओळीतलं आणि 2 रोपातलं अंतर हे जर तुम्हाला स्पष्ट पाहायचं असेल तर हे आपल्या 2 ओळी, ही एक ओळ ड्रिपची लाईन आणि ही एक ओळ, या एक ओळ सोड करून नाली आहे ही। म्हणजे या पद्धतीमध्ये 70% जागा ही आपल्याला रोपाच्या याच्यामध्ये रोपासाठी काम करेल आणि 30% जागा ही आपण आपल्या वापरण्यासाठी वापरणार आहोत। तर या 70% जागा जी आहे लागवड झाल्यानंतर आपण याला पूर्ण कचऱ्याची मल्चिंग करणार आहोत। आज आपण जी लागवड पद्धत पाहणार आहोत तर ती चिखल पद्धतीनं कशी करायची हे मी तुम्हाला दाखवतो एका मिनिटात। चिखल पद्धतीमध्ये लागवड करत असताना आज आपण सर्वप्रथम डेंटासू, सुक्रोज आणि 22 याचं पूर्ण द्रावण तयार केलेलं आहे। हे द्रावण अगोदर आपण इथं 200 ते 300 मिली पाणी या जिथं आपण ओळखण केलेली आहे 2 ओळीतलं अंतर आपलं 5 फूट आहे आणि 2 रोपातलं 9 फूट आहे, बरोबर आहे? 2 ओळीतलं 9 फूट जे 2 रोपातलं जे 9 फूट आहे त्याच्यामध्ये झिगझॅग पद्धतीने आपण करणार आहोत। तर चिखल पद्धतीमध्ये सर्वप्रथम काय करायचं, सुक्रोज, डेंटासू आणि 22 पाणी तयार करून इथं टाकून द्यायचं जिथं आपण मार्किंग केलेली आहे। टाका बस। मार्किंग केल्यानंतर पूर्ण याचा चिखल तयार करायचा आणि चिखल तयार करताना हे जे रोप आहे आपण सरळ दिशेला न लावता दक्षिण दिशेला एक 45 डिग्री सेल्सिअसच्या याच्यामध्ये असं पूर्ण झुकून लागवड करायची। जेणेकरून हे झुकून लागवड केल्यामुळे काय होतं की दक्षिणायन जे सूर्यप्रकाश आहे ते पूर्ण आपल्या प्लांटवर पडतो दिवसभर। त्यामुळे काय होतं की ही जी खोडाची जी काही मजबूती आहे एक 3 ते 4 दिवसानंतर पूर्ण खोड आपलं उचलणार आहे। तर ते पूर्ण जे स्टोरेज फूड आहे ते स्टोरेज फूड पूर्ण आपल्या याच्यामध्ये बसणार आहे। याचा एकदा जर बूड जर मोठं जर झालं तर पुढे याला अडचणी कुठल्या येणार नाही। तर या चिखल पद्धतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं की रोपं मरण्याचं प्रमाण खूप कमी होतं, इथं वापसा कंडिशनमध्ये राहतं आणि आपण त्याच्यामध्ये जे काही सुक्रोज टाकलेलं आहे ते सुक्रोज हे प्लांटचं पहिलं फूड आहे। डेंटासू आहे, डेंटासूमुळं कुठलं ज्याला कीड किंवा बुरशीजन्य जे आजार आहेत ते 22 येणार नाहीत। तर ही आपली पूर्ण पद्धत चिखल पद्धतीनं लागवड तयार आहे। आपण हे सगळे जे राबवणार आहोत ते बलरामभाई बी किसान यांच्या माध्यमातून श्री बेगाजीराव गावंडे यांच्या शेतामध्ये ही गोष्ट आपण राबवत आहेत। तर या प्लॉटचे पुढचे जे काही व्हिडिओ आहेत ते आपण तुम्हाला वेळोवेळी देत राहू। तर तात्या या पद्धतीबद्दल 2 मिनिटं तुम्हाला बोलतील। म्हणजे काय लागवड केली याचं आपल्याला काय म्हणजे मुख्य कारण काय वाटलं की बा या पद्धतीनं का जायचं? नाही या पट्टा पद्धतीवर जाण्याचं कारण म्हणजे मी बेडवर 1997 पासून पपईची लागवड करतो। जमिनीवर केली, बेडवर केली। बेडवरल्या याच्यात कसं आहे सिंगल लॅटरनं पाणी मिळत नाही, लॅटर खाली पडल्यामुळं किंवा इकडल्या याच्यात भडोळ्या पडल्यामुळं त्याला एप्रिल मे मध्ये पाणी कमी पडते, त्याच्यामुळं त्याच्यावर व्हायरस आल्याशिवाय राहत नाही। त्याच्यामुळे या पद्धतीमध्ये दोन्ही लॅटरमध्ये असतात आणि वाटलं तर आपण याच्यामध्ये सर्वांनीसुद्धा पाणी देऊ शकतो। व्हायरस येण्याचे चान्सेस याच्यात कमी आहेत, म्हणून या पद्धतीने लागवड करायची। आज आम्ही राजची पूर्ण टीम, मी नागेश खांडरे, माझ्यासोबत माझे 4 प्रतिनिधी आहेत जे की BSc ॲग्री आहेत। ते तात्याच्या शेतात येऊन एक वेगळ्या पद्धतीनं पपईचं लागवड करून हा प्लॉट कसा जास्तीत जास्त सक्सेस करता येईल याचा प्रयत्न करू। धन्यवाद।